सर्वांसाठी खुशखबर. येत्या येणाऱ्या 21 व 22 फेब्रुवारी 2026 या दरम्यान याच ग्राउंड वरती श्री सिद्धेश्वर कृपा मावळतवाडी गव्हाणे यांच्या टुर्नामेंट होणार आहेत. तरी सर्वांनी याची नोंद घ्यायची. 21 व 22 फेब्रुवारी 2026. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संभाजी, एका बाजूला वैभव. ही जोडी महेश गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. मल्लिकार्जुन वसिक बाबा 11, महेश रेवाळी आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. क्वालिफायर 2 महालक्ष्मी वॉरियर्स संघाविरोधात खेळण्यासाठी चाललेला सामना. इथून जो संघ विजय होईल तो अंतिम सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, पायावर चेंडू आदळलाय, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये, चेंडू निर्धाप आहे. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर केला जाईल पहिल्या इनिंग मध्ये. मोठा फटका, लाज जवाब आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर द हेड, धावा मिळतील 4 धावांनी संघाचं खातं खोललं गेलंय. पुढे टाकलेला चेंडू स्लॉट मध्ये आला, त्याला बिरकावून दिले. त्याच पद्धतीने आपल्याला हाफ ट्रॅकर थोडंसं पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेनं ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. 2 धावा पूर्ण होत असताना संघाच्या खात्यात भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 वर. ऊर्ध्व विकेट महेश रिवाळी. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. गॅप शोधून काढला गेला. एक्स्ट्रा कव्हरला लाजवाब फटका, धावा मिळतील 4. चौकार येत असताना इथे सलामीची जोडी बदलली आहे, परंतु का बदलली आहे याचं उत्तर संभाजी देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव खेळून काढला, तदनंतर बॉलर हेड चौकार खेळला, तदनंतर 2 धावा आणि पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवर चौकार येत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जीपीएलचा थरार म्हणजेच गव्हाण प्रीमियर लीग आपण पाहतोय, ऐकतोय. क्वालिफायर 2 अंतिम सामन्यामध्ये एक संघ दाखल झाला, महालक्ष्मी वॉरियर्स संघ. दुसरा संघ कोणता असणार यासाठी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं आयोजन नियोजन असणारी स्पर्धा. गेली 3 पर्व दिमागदार राहिली आहेत, यशस्वी राहिली. 4थ्या पर्वामध्ये हे गुरव बंधूंचं मैदान, त्यावर ही स्पर्धा आयोजित. मागील 3 पर्व खामकर बंधूंच्या मैदानावर झाली. अलकटाने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होतोय. 1 धाव मिळेला. मोठा फटका आलाय माहिती आहे संभाजीला, आणि तदनंतर 1 धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. ही चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते आहे.
धावसंख्या 11 आतापर्यंत पाहायला मिळेल दर्जेदार खेळ इथे मात्र फलंदाज संभाजीनं दाखवलाय संयम आतापर्यंत पाहायला मिळालाय संभाजीचा आई पटका इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळला जातोय क्षेत्ररक्षक जरूर असेल डीपला वन बाउंड चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळेल एका धाब्यावर इथे समाधान पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 12 बिनबाद पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय धावसंख्या आपण 12 पाहतोय एक धाव पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र जरूर होत असताना फाईन लेगच्या दिशेला या 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील या 2 धाब्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडते या धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय दीपक मोहितेंना आपण पाहतोय दीपक मोहितेचा खेळ आपल्या संघासाठी चांगलं होणं गरजेचं असेल पहिल्या षटकामध्ये 12 धाबा आल्या आहेत दुसऱ्या षटकाची सुरुवात 2 धाब्यांच्या मदतीने होताना पाहायला मिळाली आप ट्रॅकर हाताळण्याचा प्रयत्न खराब चेंडू खरपूस समाचार इथे मात्र घेतलाय धावा मिळतील 4 फटकेबाजी इथे मात्र जरूर पाहायला मिळते मोठा फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न फटका सजत नाहीये बॅट बॉलचा संपर्क होतात डॉट बॉल इथं आपल्याला पाहायला मिळतोय कमबॅक केले गेले एक चौकार या अगोदर लगावला गेला होता त्यानंतर चेंडू निर्धाव धावसंख्या स्थिर होती आता परत पाहिले गेले तर 16-18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला विकेट मिळते माघारी परतावा लागेल खेळ थांबला वैभवने इथे मात्र थोडस नाखुश केलं वैभव बाद इसरडीचे नवीन फलंदाज अल्पेश मैदानाच्या आतमध्ये येतोय संभाजीची साथ इथे मात्र त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल चांगली कामगिरी अल्पेशला इथे आता करायची आहे स्वतः संघाचा संघमालक संघ कर्णधार म्हणून त्याकडे पाहिलं जाते मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय पैकी इथे मात्र थोडीशी उशीर आहे चांगली कामगिरी आहे इथे गोलंदाज दीपक मोहिते आता करताना पाहायला मिळतील मागील 2 चेंडू जरूर चांगले आहेत
हा फटका तेवढ्याच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न जरूर झाले आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण होतील का? यस, 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजांदरम्यान आपल्याला पाहायला मिळालंय. पाहिलं कबरचा क्षेत्ररक्षक थोडासा ढिला झाला, बॅकअप होतं, त्यामुळे तिथे 2 धावा पूर्ण झाल्या. आता धाव संख्या झाल्या 2 षटकांच्या खेळानंतर 20 धावा. 10.00च्या मदतीने ही धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. संभाजी आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. संभाजीचा खेळ इथून मात्र चांगला अपेक्षित असेल. गोलंदाजी मार्कवर आपण महेश यांना पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली होती काय? गती जास्त आहे या चेंडूवर. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. जरी कनेक्ट झाला असता तरी सीमारेषेच्या बाहेर नक्की आपल्याला पाहायला मिळाला असता. गॅप शोधण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होतोय. गॅप शोधली जाते, यश मिळतंय. धावा मिळतील 4. या 4 धाब्यांच्या मदतीनं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव नव्हती. थोडंसं मागे ठेवण्याचा प्रयत्न. त्यावर संभाजीनं फटकेबाजी जरूर चांगली केली आहे. चला स्पीडअप घ्या, कारण चेंडू जरूर चांगला आहे. बॅट बॉलचा संपर्क इथे होत नाहीये, त्यामुळे यष्टरक्षक पंचांवर दबाव निर्माण करतायत. परंतु पंचांवर कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. चेंडू इथे मात्र जरूर चांगला. उजव्या यष्टीच्या पाय टाकण्याचा प्रयत्न. थोडंसं दूर टाकण्याचा प्रयत्न. आता मात्र गतीचा वापर होत असताना महेश रेवाळी करताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी. चौकार आलाय. फक्त 4 धाबा खर्च केलेत या ओव्हरमध्ये. ओव्हर द विकेट. स्क्वेअर लेगला चेंडू खेळून काढला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. ते चूक होताना आपला पाहायला मिळते. चेंडू फरार झालाय. धावा मिळतील 4. चुकीला माफी नाही आहे. धावा 4 आहेत. या 4 धावांच्या मदतीनं धाव संख्या 28. दीपक चुकलाय. तिथे धावा 4 मिळाल्या. आई पटका इथे मात्र जरूर आहे. चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूखाली येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जेल निसटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय याकडे लक्ष असेल, परंतु तिसरी धाव घेतली जात नाही. या 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 30.
3 ओव्हरचा खेळ इथे मात्र पूर्ण होत असताना धावसंख्या 10.00 ची गती आपल्याला पाहायला मिळते. पुलटॉस आहे. लॉंगऑफच्या दिशेनं चेंडू घेऊन काढला जातोय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न 2 धाबा इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 32. दीपकला आपण पाहतोय. दीपकचा खेळ आयकॉन खेळाडू म्हणून कसा असेल हे बघणं महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी इथे मात्र अल्पेश समोर करायची आहे. पटका मोठा आहे. दर्जेदार पटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. आता मात्र चूक नाहीये. झेल झाला. विकेट पीती आहे. अल्पेश गुराव बॅक टू द पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळेल. अजीबोगरीब डरावना प्राणी देखा है. चला स्पीडअप घ्या कारण संकल्प नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. ओव्हर द विकेट संकल्प ऑन स्ट्राईक. हा पटका चांगला आहे. दर्जेदार पटका आपल्याला पाहायला मिळते. लॉंगॉनला खेळाडू असेल. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवरती मात्र समाधान मानलं जाईल. धावसंख्येत 1 ने भर पडेल. धावसंख्या जवळ पोहोचेल 33 धावा. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील 33 धावा. थोडीशी कंजूस गोलंदाजी आतापर्यंत जरूर आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये केवळ 3 धावा खर्च करत असताना आपण पाहिलंय. वाईड बॉल इथे मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय तो परत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचते 36 धावा.
10च्या सरासरीने ही धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय संभाजीला मैदानाच्या आतमध्ये लवकर उतरवलंय. आतापर्यंत पाहिलं गेलं तर आता 4 चौकार त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली कामगिरी. 23 धावा वैयक्तिकरित्या तो खेळतोय. हा पटका चांगला आहे, लाजवाब पटका, परंतु क्षेत्ररक्षक चूक करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र झाला. 2 धावा पूर्ण होत आहेत. संभाजीला ही संधी दिली आहे. संभाजी इथून आक्रमक कितपत होईल हे आपण पाहायचंय. कारण आजच्या दिवसातील क्वालिफायर 1चा सामना आपण पाहिला. पप्पू चव्हाण यांचा चेल सुटला, त्यानंतर त्यांनी तगडी फलंदाजी करून दाखवली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जेव्हा समोरच्या फलंदाजाला संधी द्याल ना, तेव्हा तो अधिक आक्रमक होतो. आणि तो आक्रमक पवित्रा संभाजी इथे घेईल का हे पाहायचंय. दीपक चेंडू चाललाय निर्धाव. धावसंख्या अस्थिरवली आहे. धावसंख्या पाहिली गेली तर 38 धावा. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होत असताना 38 धावा आपण पाहतोय. सामना अंतिम सामना जर 4 किंवा 5 षटकांचा खेळायला लागला तर कमिटी जबाबदार राहणार नाहीये. कारण सूर्यदेव कोणासाठी थांबणार नाहीयेत. त्यांची ड्युटी संपवून ते जरूर झोपी जातील आणि उद्याच्या दिवशी सकाळी कामावर येतील. आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला जर फायनल खेळायची असेल तर तुमचे कामधंदे सोडून इथे यावं लागेल. बॅटिंग पॉवर प्ले. चला स्पीडअप करा कारण जास्त वेळ खूप घेत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगायला लागते. संकल्प आपण पाहतोय. संकल्प आणि संभाजीची जोडी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. योगेशचा खेळ ते मात्र एक धाव जरूर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅट बॉलचा संपर्क पुरेसा झाला नाहीये. एक धाव मिळते. धावसंख्या 39. फटकेबाजी येतात मात्र संभाजीवर निर्भर असेल कारण धावसंख्या खूप कमी आहे. 10च्या सरासरीनं धावगती आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. संभाजी बाद आहे. स्वतः माघारी परततोय. पंचांकडे पाहिलं सुद्धा नाहीये. जसं अपील झालं तसं माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हेच प्रेम आणि प्रामाणिकपणा खिलाडूची आपल्याला पाहायला मिळते आहे संभाजीची. संभाजीसाठी या टाळ्या होत आहेत. आपल्या बॅटला स्पर्श केला बॉलने हे माहिती झालं आणि झेल जसा पूर्ण झाला तस क्रिकेटच्या मैदानावर आहोत.
अभि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या पाहिली की स्कोर कार्ड 39. 3 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळते. आक्रमक कोण होणार, धावसंख्या मोठी उभी कोण करणार याकडे लक्ष जरूर असेल. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटबॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना दंडित केले गेले. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचेल. चांगली कामगिरी इथे मात्र गोलंदाजांनी केली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 30 धावा आल्या, तर नंतर 4थ्या षटकामध्ये 8 धावा येताना पाहायला मिळाल्या. 5वं षटक आतापर्यंत पूर्णपणे कंजूस केलंय. एक धाव मिळेल. एका धाब्याच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडत असताना ओके बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. तेच तरार गोलंदाजी अभि आपण पाहतोय. थोडीशी खालावलेली परिस्थिती आपण पाहतोय. आता रियांश 11 संघानं नाणेफेक जिंकलं आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय पूर्णपणे चुकीचा आपल्याला पाहायला मिळतोय. अजून 2 चेंडू इथून मात्र दाखल करायचे आहेत. एक धाव इथे पूर्ण होईल. एका धाब्याच्या मदतीत धावसंख्या 41. एक करत धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय. महालक्ष्मी वॉरियर्स संघ जर आपले खेळाडू इतरत्र कुठे गेलेले असतील तर आपण लवकरात लवकर त्यांना बोलून घ्या, कारण तुमचा सामना संपून मध्ये 2 सामने झालेत. खेळाडू घरी वगैरे गेलेले असतील तर आपण बोलून घ्यायचेत. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, या बॅटबॉलचं कनेक्शन पाहिजे तसं झालं नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धाब्याच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडतीये. धावसंख्या 43 वर आतापर्यंत पाहायला मिळतीये. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 43 धावा. अंतिम षटकाची जबाबदारी अथर्वच्या खांद्यावर दिली जाते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. वाढीसाठी दाद मागितली जाते. नवे नियमानुसार तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. जर सफल झाला तर फटका खेळल्याशिवाय पर्याय नाहीये. वाईट बॉलचा सिग्नल दंडित केले गेल्या. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 44. अजून 5 चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी असेल. या 5 चेंडूंमध्ये धाबा येणं गरजेचं आहे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. विकेट माहिती अभि बाद असेल.
सिद्धेश नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटनं इथे खेळला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या डावीचा प्रयत्न. दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट रनचा सिग्नल. एक धाव मिळेल. अपुरी धाव इथे मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळते. पॉपिंग क्रीज मध्ये तुम्हाला पूर्णपणे पोचावं लागेल. तुम्ही अर्धवट पोचून लाईन टच करून येऊ शकत नाहीयेत. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र दुसरी धाव पूर्ण होईल का? दोन्ही धाव पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या दोन धावांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडते. धाव संख्या 47. 47 धावा. धावा आतापर्यंत आपण पाहतोय. एक चेंडू इथून मात्र शिल्लक आहे. पुन्हा एकदा हाताळा लागतोय काही असा वाईड बॉल. ओव्हर द विकेट. मोठा फटका. इथे मात्र या इनिंगची सांगता जरूर चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते. दमकम दाखवल्या अखेरच्या चेंडूवर. धावा मिळतील 6 धावांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 54 आणि 55 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलं. हे 55 धावांचं टार्गेट बचाव केला जाईल का की धावांचा पाठलाग सहजरित्या होईल याकडे लक्ष असेल. मैदानाच्या आतमध्ये लगेच रियान्स 11 दाखल होईल आणि क्षेत्ररक्षण सजवेल आणि लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ते मल्लिकार्जुना वसिक बाबा 11 आपण दाखल कराल. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.
अल्पेश गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि स्वप्नील. ऑन स्ट्राईक योगेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. 55 धावांचा बचाव करायचा आहे. कशा प्रकारे ही गोलंदाजी केली जाईल, रणनीती गेम प्लॅन काय असतील, चर्चा जरूर झाली असेल याबाबत. पहिला चेंडू ते मात्र जरूर योगेश कामकरच्या डोक्यावरून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा मिळतील 4. सुरुवात चांगली आहे श्री मल्लिकार्जुन वसिक बापा 11 संघाची सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा. सुरुवात जरूर चांगली होताना आपल्याला पाहायला मिळाली. चांगले क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असेल. कमी धावसंख्येचा बचाव इथे मात्र जरूर करायचा आहे. तो कशा प्रकारे केला जाईल. योगेश ऑन स्ट्राईक आहे. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पॉपिंग क्रीजचा वापर करायचा होता. थोडेसे शफल झालेत. अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसताना पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव आहे. थोडंसं कमबॅक या चेंडूवर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार कामगिरी अल्पेश गुरव यांना करावी लागेल. स्वतःला सिद्ध करायचं या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे स्टिक सोडून म्हणजेच यष्टा सोडून पुढे दाखल झालेत आणि
2 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालाय. अजून पाहिलं गेलं तर 55 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असते 24 चेंडू आणि 32 धावा समीकरण आपल्याला पाहायला मिळते. थोडं स्पीडअप घ्या अजूनही सांगतोय, कारण यानंतर अजून एक सामना आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेशचा खेळ कसा असेल याकडेही लक्ष जरूर दिलं जाईल. महत्वपूर्ण कामगिरी इथे मात्र सिद्धेशला करावी लागेल, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावा कुठल्या गेल्या आता. चला स्पीडअप घ्या, कारण तुम्हाला कारण वारंवार सांगितलं जात आहे अंतिम सामना खेळवायचा आपल्याला. अजून उर्ध विकेट चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. जरूर क्षेत्ररक्षक धडपडल्या. धावा मिळाल्या 4. या 4 धाब्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडतीये. धावसंख्या 27. अजूनही पाहिलं गेलं तर 28 धावांची गरज. 23 चेंडू आणि 28 धावा. तेवीस चेंडू 28 धावा समीकरण आपल्याला पाहायला मिळते. यष्टांच्या मागे अल्पेशा चुका करताना आपल्याला पाहायला मिळतील. 1 धाव इथे जरूर आहे. 22चा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दंडित 1 धाव. एका धाब्याच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडली आहे. धावसंख्या 28. अजून 27 धावांची गरज. चांगली कामगिरी इथे मात्र पाहिलं गेलं तर मल्लिकार्जुन वसिक बाबा इडेबन हा संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ इथे दाखवायचा आहे आणि तो दाखवत असताना सिद्धेश पटका लाजवाब आहे. चांगला पटका आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव चेंडूवर येईल. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 29. अजून 26 धावा विजयासाठी आवश्यक. सिद्धेश पुन्हा एकदा इथे सज्ज होतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे पत्र जरूर. स्क्वेअर लेग पंचच्या बाजूने हा चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसरी धाव इथे पूर्ण होतीये. दुसऱ्या धाव्याच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडेल. धावसंख्या 31. 24 धावांची गरज असेल. 20 चेंडू आणि 24 धावांची गरज. आपल्याला सामना जरूर जबरजबर पाहायला मिळतोय, परंतु चांगली गोलंदाजी झाली. विकेट्स पडल्या तर नक्की हा सामना रियान 11 संघाच्या बाजूने जिंकू शकतोय, परंतु प्रयत्न करावे लागतील. हाही पटका इथे मात्र जरूर चांगला आहे. गॅप खूप मोठा आहे, तो शोधण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला. गलेरिजनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 2 धावा तिथे पूर्ण होत असताना या 2 धाव्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या 33. 22 धावांची अजूनही गरज. चेंडू 19 शिल्लक असतील. 19 चेंडूंमध्ये 22 धावा. निर्धाव चेंडू येणंही गरजेचं तेवढेच असेल. हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर केला गेला. 1 धाव इथे मिळते. एका धाब्याच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34. विजयासाठी पाहिलं गेलं तर 21 धावांची गरज. चेंडू शिल्लक असले 18 चेंडू 21 धावा. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. महालक्ष्मी वॉरियर्स संघ आपण सज्ज राहायचे, कारण आपला अंतिम सामना, या सामन्यातून जो संघ विजयी होईल त्याबरोबर असेल.
चला स्पीडअप घ्या. वैभव गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. राऊंड विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पत्र जरूर होतोय. एक धाबी ते पूर्ण केली जाईल. एका धाब्यावर मात्र समाधान मानत असताना आपण पाहतोय. धावसंख्येत 1 ने भर पडली आहे. धावसंख्या 35. अजून 20 धावा 17 चेंडूंमध्ये गरजेच्या असतील. राऊंड विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर पाईंचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा पूर्ण होत आहेत. पैकी चुकीची आहे. 2 धाब्यांच्या मदतीनं संघाच्या खात्यात भर. धावसंख्या 37 आतापर्यंत पाहायला मिळते. अजूनही 18 धावा विजयासाठी आवश्यक. वैभव आई पटकायचे मात्र जरूर चांगला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. फेकी केली जाते परंतु थोडी लांब राहील. या 2 धाब्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडेल. 39 16 धावा आवश्यक असतील. आतापर्यंत 3 म्हणजेच 15 चेंडू आणि 16 धावा विजयासाठी आवश्यक. चांगला खेळ. आई पटका त्याच दिशेने खेळला गेलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न त्याबद्दल जरूर झालाय. चेंडू चाललाय 4 धाबांसाठी. या 4 धाब्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 43. 12 धाबांची गरज आहे. वैभव आता चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर करत होता. क्षेत्ररक्षकांची साथ कमी टोटल मध्ये जरूर गरजेची असते. ती साथ आता मात्र मिळत नाहीये. रियांश 11 थोडेसे खांदे झुकलेल्या पाहायला मिळत आहेत. बॉडी लँग्वेज सर्व काही सांगून जाते रियांश 11 संघाची. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेला. इथे झेल सुटतोय. दोन धाबा इथे पूर्ण केले गेले. आता या 2 धाब्यांच्या मध्ये ते संघाच्या खात्यात भर. धावसंख्या 45. 10 धाबा विजयासाठी आवश्यक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 46 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. इथून मात्र चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. संकल्प आपण गोलंदाजीवर आमंत्रित केले गेले. 9 धाबांची गरज आहे. या 9 धाबा कशा प्रकारे इथे रोखल्या जातील बनवल्या जातील हे पाहावं लागेल. पुलटॉस आहे. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक. 2 धाबा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धाब्यांच्या मध्ये संघाच्या खात्यात भर. 48.
हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतमध्ये अडवला गेला. 2 धावा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जवळ पोहोचली आहे 50. 5 धावा विजयासाठी अजूनही आवश्यक आहेत. ओव्हर क्रमांक 5 त्यातील 2 चेंडू इथे मात्र पूर्ण झाले. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. गव्हाणी प्रीमियर लीग 2026 चा थरा रंगत असताना अंतिम सामन्यामध्ये महालक्ष्मी वॉरियर्स संघ दाखल झालेला पाहायला मिळाला. त्यांच्या विरोधात दुसरा संघ जवळजवळ निश्चित होतोय. तो मात्र श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11. परंतु अजून काही वेळ वाट बघावी लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालेत. पाच धावांची गरज आहे. संकल्पला आपण पाहतोय. मोठा पटका इथे लगावला जातोय. जरूर संकल्प चेंडू खाली येईल. झेल इथे मात्र योग्य संकल्प यांच्यामध्ये. दोन धावा. धावसंख्या 52. 3 धावांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. त्यासाठी आपण वेळ जास्तीत जास्त ठेवलाय. एक धाव मिळतीये. एका धाब्याच्या मध्ये धावसंख्या 53. 2 धाब्याची गरज. आता मात्र हा पटका जरूर चांगला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चालला आणि अंतिम सामन्यामध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतो श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11. दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच नाणेफेकीसाठी या. एका बाजूला महालक्ष्मी वॉरियर्स आणि एका बाजूला श्री महालक्ष्मी वॉरियर्स विरोधात श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11. आपण नाणेफेकीसाठी यायचंय.